नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बेसन पिठाचा ढोकळा बनवणार आहोत. छान असा हा ढोकळा बनवून तयार होतो. मस्त रसरशीत हा ढोकळा बनतो. खाताना अजिबात घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही. कापसा इतकाच मऊ हा ढोकळा बनवून तयार होतो. तर पहा किती छान त्याला जाळी पडलेली आहे आणि मस्त मऊ असा हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. 5 ते 6 तास जरी हा ढोकळा असाच बाहेर ठेवला तरी पण इतकाच हा मऊ राहतो आणि मस्त स्पंजी हा ढोकळा बनवून तयार होतो. तर झटपट होणारा हा बेसन पिठाचा ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण साहित्य बघून घेऊ. इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी बेसनपीठ. बेसनपीठ बारीक असायला हवं. बेसनपीठ एक वेळेस चाळणीने चांगलं चाळून घेतलेलं आहे. चाळणीने चाळलं म्हणजे ढोकळ्याला छान जाळी पडते. पाऊण वाटी दही घेतलंय. ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजलंय त्याच वाटीने पाऊण वाटी दही घ्यायचंय. दही थोडं आंबट आहे त्यामुळे पाऊण वाटी घेतलंय. आंबट जर नसेल तर पूर्ण 1 वाटी दही आपल्याला यामध्ये वापरायचंय. 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. साखर मिक्सरच्या भांड्यात थोडी दळून घेतली. आता मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. खाण्याचा सोडा छोटा अर्धा चमचा असा मोजून घ्यायचा आणि चमच्यामध्ये जेव्हा आपण सोडा टाकतो तेव्हा सपाट असा अर्धा चमचा आपल्याला सोडा घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये आपण अगोदर घेतलेलं दही टाकून घेऊ आणि याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणीसुद्धा टाकायचं आहे. थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण टाकूयात पिठी साखर. तर 1 चमचा भरून पिठी साखर मी याच्यामध्ये टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद फक्त चिमूटभरच टाकायची, कारण हळद जर जास्त झाली तर ढोकळा थोडासा लालसर दिसतो. तर आता आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचं ताक आपल्याला बनवून घ्यायचं आहे. थोडंसं असं याला मिक्स केलं म्हणजे सर्व साखर मीठ याच्यामध्ये छान असं विरघळल्या जातं आणि याचं ताक बनवून तयार होतं. तर पहा आता छान असं हे ताक बनलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण बेसनपीठ टाकूयात. तर सर्व बेसनपीठ आता मी याच्यामध्ये टाकून घेते. बेसनपीठ वाटीमध्ये भरत असताना जरा हलक्या हाताने भरायचं आणि सपाट 2 वाटी असं हे बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ व्यवस्थित असं मोजून घ्यायचं म्हणजे ढोकळा बिघडत नाही. आता बेसनपीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे बेसनपीठ आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा या पद्धतीने सर्व बेसनपीठ आता मी ताकामध्ये मिक्स करून घेत आहे. याच्यामध्ये आता आपल्याला अजिबात पाणी टाकायची गरज नाही. एवढ्या पाण्यामध्येच व्यवस्थित असं हे पीठ बनल्या जातं. फक्त 1 वाटी पाणी आपल्याला याच्यामध्ये लागलेलं आहे आणि पाऊण वाटी दही. कधी कधी दही जर थोडं घट्ट असलं तर 2-3 चमचे पाणी याच्यामध्ये अजून लागू शकतं. तर त्या हिशोबाने पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. पीठ मिक्स करत असताना एकाच दिशेने फिरवायचं, असं उलट्या दिशेने त्याला फिरवायचं नाही. तर या पद्धतीने आपण सुरुवातीपासून त्याला मिक्स करत आलो आहे. तर याच पद्धतीने त्याला मिक्स करायचं आहे. उलट्या दिशेने मिक्स करायचं नाही. आता छान असं हे पीठ मिक्स झालेलं आहे. अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाहीत. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवूयात. तर मी कढईचा वापर करत आहे. तुम्ही पातेलंसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊयात. मी कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा बनवलेला आहे. तुम्ही हवं तर ताटामध्ये सुद्धा बनवू शकता. कढईच्या मापाने ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा ढोकळा स्टीम करण्यासाठी टाकायचा. आता डब्याला थोडंसं तेल लावून घेतलं की वापस आपण पीठ घेऊयात.
आणि याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल टाकू। एक छोटा चमचा तेल मी याच्यामध्ये टाकून घेतलंय। आता आपण जो खाण्याचा सोडा घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। 1 चमचाभर पाणी याच्यावरती टाकायचं, म्हणजे सोडा छान असा मिक्स होतो। फक्त 1 चमचाभरच पाणी टाकायचं आहे। आता याला आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, सोडा टाकल्यानंतर लगेच पीठ छान असं फुलू लागतं आणि दुपटीने हे पीठ आता वाढतं। हलकं असं हे पीठ आता आपल्याला फिरवताना लागतं। याच्यामध्ये खूप सारे आता बबल्स सुद्धा येऊ लागलेले आहेत। तर पहा, या पद्धतीने आता आपण सोडा याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतला की हे पीठ आता ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। व्यवस्थित असं मी आता याला फेटून घेतलंय। आता आपण जो तेल लावून डब्बा बाजूला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे पीठ आपण टाकून घेऊयात। पीठ खूप पातळ सुद्धा करायचं नाही आणि घट्टसर सुद्धा ठेवायचं नाही। पातळ जर केलं तर ढोकळा फुगत नाही आणि घट्ट जर केलं तरी सुद्धा तो व्यवस्थित होत नाही। तर या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता कढईमधलं पाणी उकळलेलं आहे, गॅस मी बारीक करून घेतलाय आणि याच्यामध्ये कुठलीही एक जाळी ठेवायची किंवा मग साधी प्लेट जरी ठेवली तरीही चालेल आणि त्याच्यावरती असा कुकरचा डब्बा आपल्याला ठेवायचा आहे। याच्यावरती पूर्ण झाकण ठेवायचं। सुरुवातीला मीडियम गॅस आणि नंतर बारीक गॅस असं करून हा ढोकळा आपल्याला 15 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। तर सुरुवातीचे 5 मिनिटं मी मीडियम गॅस ठेवला होता आणि नंतर 10 मिनिटे बारीक गॅसवरती हा ढोकळा शिजवून घेतला आहे। तर चमच्याने असा चेक करून बघायचा, चमचा पूर्ण क्लीन निघाला, पीठ याच्यावरती लागलेलं नसेल तर ढोकळा आपला चांगला शिजलेला आहे। आणि चमच्याला जर पीठ चिकटलं तर अजून 2-3 मिनिटे याला वाफवून घ्यायचा। आता डब्बा मी बाजूला काढून घेतला आणि थोडंसं चमच्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या। ताटामध्ये हा डब्बा असा पालथा केला तर मस्त असा हा ढोकळा निघलेला आहे आणि छान स्पंजी असा हा तयार झालेला आहे। आता आपण याच्यासाठी फोडणी बनवून घेऊयात। गॅसवरती एक पातेलं ठेवायचं, याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची। अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची। 2-3 मिरच्या चिरून घेतलेल्या याच्यामध्ये टाकायच्यात। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने याच्यामध्ये टाकू। थोडंसं याला आता आपण तेलामध्ये तळसून घेऊ। आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि याला उकळी येऊन द्यायची आहे। तर मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी आली की अर्ध्या मिनिटासाठी असंच याला उकळत ठेवायचं, म्हणजे पाण्यामध्ये सर्व साहित्याचा फ्लेवर उतरतो। तर पहा, आता छान असं हे पाणी उकळलं की गॅस बंद करायचा आणि गरम गरम ही फोडणी अशी ढोकळ्यावरती टाकायची। सर्व फोडणी ढोकळ्यावरती टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व पाणी ढोकळ्यामध्ये आपल्याला मुरून द्यायचं आहे, म्हणजे ढोकळा छान असा रसरशीत होतो, एकदम रसगुल्ल्यासारखा। तर थोड्या वेळासाठी आपण याला असंच ठेवूयात, फक्त 1 ते 2 मिनिटासाठी। तर पहा, मस्त असं पाणी याने शोषून घेतलेलं आहे। ताटामध्ये जे बाजूचं पाणी आहे ते सुद्धा आपण या ढोकळ्यामध्ये टाकणार आहोत। तर आपण अगोदर ढोकळा असा कट करून घेऊ। तर छोटे छोटे चौकोनी तुकडे याचे मी असे पाडून घेत आहे। उभे 4 कट आणि आडवे 4 कट असं याला मी कापून घेतलेले आहेत। आता हे जे ढोकळ्याचे काप आहेत ते आपण थोडेसे पाण्यामध्ये असे मिक्स करून घेऊ, म्हणजे सर्व पाणी ढोकळ्यामध्ये मुरल्या जाईल। असा स्पंजी ढोकळा आणि पाणी मुरलेला असलेला ढोकळा खायला टेस्टी लागतो। सोबतच आपण जो कोरडा ढोकळा खातो तो घशामध्ये अडकतो आणि बऱ्याच वेळेस ठसकासुद्धा लागतो।
या पद्धतीचा ढोकळा खायला पण छान लागतो आणि घशामध्ये सुद्धा अजिबात अडकल्यासारखा होत नाही. तर आता आपण याला प्लेटमध्ये वाढून घेऊयात. मस्त असा हा आपला स्पंजी आणि रसरशीत ढोकळा बनवून तयार झालेला आहे. खूप सोपा आहे. फक्त सामान व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आणि याच्यामध्ये सोड्याचं प्रमाणसुद्धा सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित असं वापरलं म्हणजे ढोकळा छान कापसासारखाच मऊ होतो. ढोकळ्यामध्ये सोडा जर कमी पडला तर ढोकळा अजिबात फुगत नाही आणि जर जास्त झाला तर तो लालसुद्धा दिसतो आणि चवसुद्धा त्याची चांगली लागत नाही. तर प्रमाणातच आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे. तुम्हाला जर आजची आपली ही साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने ढोकळा नक्की बनवून बघा. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय.